संता जाता है जाता है
ज्यांचा हेत विठ्ठली निनते काही ताना टोला निनते काही ताना निनते काही ताना टोला नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी काया वाचाने मने झाले चिंतन झाले त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत Ah
विठ्ठल जाता
नाम स्मरणा नाम स्मरणा
तेजी संत ज्याचा हेत विठ्ठली नेनती काही टाना कोणा नाम स्मरणा वाचून काया वाचानी म्हणे झाले चिंतने डुलती नेनती काही टाना कोणा नाम स्मरणा वाचुनी निळामणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काही टाना टोणा नाम स्मरणा वाचुनी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दसरे चरणा चौथा जिया महायोगपीठे तटे भीमरत्नवरं पुण्डरीका धातुमुण्डे समागते तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां विष्णुं वातात्मज्ञानयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउद्धारा सुपाण्डवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी हे 11 आहेत. या 3 सूत्रामध्ये 11 लक्षण आहेत. ह्यापैकी आपल्याकडे एकतर लक्षण आहे का बघा. दुसरं काय लक्षण मिळवावं मग मात्र वारकरी होण्याचा हरकत. हां पूर्वावस्थेमध्ये निश्चित घेऊ जसं जमन तसं लागा बरोबर आहे. पण आम्हाला हे मिळवायची अपेक्षा नाही. मला सांगा हे बाकीचं सोडून द्या. आम्ही परमार्थामध्ये आलो आम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटतं का मुक्त व्हावं वाटतं. प्रामाणिकपणाने सांगायचं आम्हाला परमात्मा मला घातलं बरोबर आहे. कीर्तन कंबर बांधायला लागलं बरोबर आहे. पण श्रीमंत व्हावं लागतं का मुक्त व्हावं वाटतं. जर श्रीमंत व्हावं वाटत असेल की आग लागू आमच्या परमार्थाला काय अर्थ आहे. अरे श्रीमंत तुमचं प्रारब्ध करू शकतो. माय बाप येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येणं झाले शिरा पडे. इथं आल्यानंतर आपल्याला मुक्त व्हायचं आहे. पुन्हा मात्र ही संधी नाही आहे. हा फिरून या गावा आली हवी. पुन्हा मात्र इथं आल्याशिवाय गत्यांतर नाही. विठ्ठल नरधे निदान लादले हाती
उत्तम सार उत्तम होती देवची होईल म्हणून ते होती तरी येतात तरी कालची ती न धरावी. इथं देव होण्यासाठी देवाने आपल्याला शरीर दिलेले, श्रीमंत होण्यासाठी नाही. श्रीमंत होण्यासाठी सगळं शिकून बसले पहिल्यांदाच. प्रारब्ध वशात तुम्हाला जे होणार ते होणार, पण इथं जी विशेष कमावायचं आहे काय देव आहे. देव होता येतं का? हो, देवच होणार. पण खरी की पहा देवची हा देव खरी की पहा खोटे तुकोबारा म्हणतात. तू देव आहेस वेड्या, बघ ना थोडं बघायला तयार. मग वस्तुस्थिती तुकोबारा तर त्याच्या पुढे चालून बोलतात आमचं काम झालं. काम झाल्यानंतर देव देखील शिल्लक राहत नाही, भक्ती शिल्लक राहत. कसं वाटतं असेल तुम्हाला नाही का? भक्त मरतो का? भक्त मरतो नाही, बर देव मरतो का? हो, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी पांघरू हरी, हे काय ना माऊली म्हणते. ह्याचा अर्थ काय? वस्तुस्थिती भक्त स्वतः होऊन आपल्याला स्वतः जिवंत ठेवू शकत नाही. कारण माझं मरणच मरून गेलं, मज केले संत असे असतात. विशिष्ट, विशेष आणि विशेषण. विशिष्ट म्हणजे एक वेगळा व्यक्ती, विशेष म्हणजे त्याला पत्नी केली समजा. म्हणजे आता हे उदाहरण आहे. आणि पत्नी केल्यानंतर त्याला काय म्हणतात? नवरा बायको. तसं देव आणि भक्त. मग आता देव भक्त हे दोन झाल्यानंतर देव भक्त हे विशेषण आलं. हे दोन्ही शिवाय हे देवभक्त म्हणता येत नाही. जसं गुरु आणि शिष्य सापेक्ष धर्माचे, पती आणि पत्नी सापेक्ष, एकाच्या सापेक्ष एक यांना नाव येतं. मग आता समजा एका घरामध्ये दोन व्यक्ती नांदतात, एक स्त्री आणि एक पुरुष, म्हणजे ते पती पत्नी होते. पती पत्नी एका घरामध्ये नांदत असताना पत्नी मेली म्हणा, सगळ्याला म्हणायचं का मेली म्हणा. आता घरात कोण राहिलं? नवरा बायको एका घरामध्ये होते, बायको मेली, घरात कोण राहिला आता? कुणाचा? बायको मेली, कुणाचा नवरा राहिला? हा, गडी राहिला असेल, गडी राहिला असेल. पण नवरा किंवा पती मेला, आता पत्नी घरात राहिली असं म्हणता येईल का? बाई राहिला असेल, पत्नी नाही. तसं भक्त असणाराच आपला जीवपणा नष्ट केला, मग आता देवपणा जर शिल्लक राहिला का? मला हे सांगायचं. देवपणा देखील शिल्लक नाही ना. हा, बिलकुल गेले खंडोणे. विठाल विठाला 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 हे दोन शिल्लक राहणारच नाही. बिलकुल एक रूप होतात का? पहिल्यांदा एकच होते. मग ते का साधण्यासाठी आम्ही साधना करायला पाहिजे. पहिल्यांदा देवभक्त म्हणून नांदायला पाहिजे. तुकोबारा म्हणतात आम्ही देवभक्त होतो हे पूर्वी होतो, पण आता नाही. माझे लेखी देव मेला असोच कोणा असेल. तुकोबाऱ्याचा अभंग आहे बघा का. माझे लेखी देव मेला असोच कोणा असेल, कुणाला असेल तर असेल, पण माझे लेखी देव मेला. नकरी गोष्टी मी आता त्याच्याशी बोलणार नाही. का? बिलकुल माझा देवपण आहे काय, त्याचा देवपणा आणि माझा भक्तपणा मिटून गेला. आम्ही एक रूप झालो सांगायचं तात्पर्य. विठाला 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 विठाला. माय बाप हे भक्तत्व असणार सामान्य नव्हतं. देव आणि भक्त हे दोघांचं लक्षण एक सांगितलेले. कारण
आम्हाला एक 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 असे लक्षण मिळून कुठपर्यंत जायचंय? देवाचे लक्षण जे आहेत ना तेही भक्ताचे लक्षण असतात. म्हणून ते संत या ठिकाणी वापरण्याचं काय कारण आहे? हे संत तर आहेच की बघतो लागून गेले तर आता संताला एक कमीच नाही आहे. एक बाजू चांगली आहे, कारण एक बाजू चांगली आहे, पण हे चांगलं म्हणणं देखील बरोबर आहे. हे वाटोळं व्हायला लागलंय परमार्थाचं. आम्ही ज्या दिशेनं जावं त्या दिशेनं जातच नाही आहे. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हा, चांगलं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. अरे इथं ज्यासाठी आलो ते विसरून गेलो. परमार्थ विरक्त होण्यासाठी अगदी परमार्थ करावा का भोगी बनण्यासाठी परमार्थ करावा? विलासी बनण्यासाठी परमार्थ करावा का तोंडाने मस्त म्हणतो मस्त असावरी जीवनपुरी कलावती मधुमधी उन्माद सारंग असले राग लावतो कोणाला? भक्तांशी सोबाड घ्यायचं म्हणायचं तुम्हाला ह्याला म्हणून काय अर्थ आहे हो? ह्या विषयी एवढं ममत्व आमचे महाराज बिलकुल बिलकुल. हा असं एका महाराजांनी घोंगडं उचलायला म्हटलं पांडुरंग पुढे आहे, मला जीवनात जमतच नाही, येडा माणूस आहे बाप. पण असे लोक काहीतरी बोलल्यानंतर उघड डोक्यात नसते खात. अरे एवढा कसा सुकुमार झाला तुकामध्ये? का रे सुकुमार झालासी काय जागीसी? हो माय बाप, ह्या देहावरती उदास राहा. हो, वस्तुस्थिती आपण फक्त देवाला विशेष मानावं आणि भोग अगदी तुच्छ मानावं. विषयी विसर अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला. कारण विषयाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत साधक बनू शकत नाही. आणि काय माहिती, आम्हाला विषय जोपर्यंत गोड लागायला लागले तोपर्यंत आम्ही भोगी आहोत आणि भोगी केव्हाही योगी होणार नाहीये. मस्ती यायला पाहिजे मला. आत्ताच मी त्या नारद सूत्रामध्ये शेवटच्या ज्या सूत्रामध्ये सांगितले ना, यज्ञाता मत्त भवती, साधू उन्मत्त होत मत, त्याला अशी निशा येते म्हणतात. निशा हे महर्षी नारदानेच असं म्हणलं असं नाहीये, भागवतवाचा नाथ बाबांनी केलेली त्याच्याबद्दल बोललेले. जास्त भक्ताची स्थिती कशी होते? जास्त सगळ्याच्या पुढे वाजू ते तर वाजू. मायबाप निष्ठावंत भाव भक्ताचा सद्भावना. हे हल्ली विचित्र झालेले, आमची श्रद्धा कमी पडलेली. असो मी बोलत होतो काय, नाथ बाबा भागवतामध्ये देखील भक्ताचं लक्षण सांगत असताना एक लक्षण सांगितले. कसे असते मस्ती तर असतात आपल्या लोक, निंदा कोणी वंदा हिताचा धंदा. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. बिलकुल ब्रह्मरस तो प्यालासी, ब्रह्मानंदी मातलासी, जागी उन्मत्त झालासी, दृष्टी ज्ञानशी कोणा ते भागवतातली होय. हे आपली
ही स्थिती व्हायला पाहिजे. कधी होणार निदान अपेक्षा तर नसते. कै मी उद्धार पावेन कै मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐके तुम्ही सांगत जन ऐके दान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत ज्ञान करा समाधान चित्त माझे काय मी उद्धार संतांचे लक्षण शास्त्रामध्ये सांगितलेले ग्रंथामध्ये गाथा सांगतोय, लडूपणा गाथा सांगतोय, एकनाथ बाबा सांगतो, सगळे संतांनी सांगितलेले, भागवत सांगतो. हे लक्षण ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटायला पाहिजे की 80 दिशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा झुकत असेल, नाट जल पायाचे चिंतन, काय शब्द आहेत रागात, ते कधी वाटेल आम्हाला असं. आम्हाला फक्त समाज भाग आवडतो. समाज आवडणं हे खड्ड्यात जाण्याचे लक्षण. हो, स्वतःला ज्यावेळेस नीट असा आवाज वाटावा आणि संतांचे लक्षण असणारे माझ्या अंगावरती केव्हा बांधतील असं जिज्ञासा पाहिजे. मग हळूहळू प्रयत्न केल्यानंतर ते लाभू शकते. म्हणून ते संत ते पहिल्या कडव्याच्या दारी तुकोबा नळोबा म्हणतात संत कुणाला म्हणावं तेच सकारात्मक सांगतात. जे नामचिंतन करतात ना त्याला संत म्हणावं. जे कीर्तन करतात कीर्तनकाराला संत म्हणणं नाही, हे शांतपणाचं लक्षण.
कीर्तन म्हणजे काय? एक अभंगाचे निरूपण सांगणारे कोणीतरी नाही संत. काय झाले पूर्वी ज्यावेळेस संत कीर्तन करत होते, कीर्तन केला म्हणून संत नाहीये. पूर्वी संत कीर्तन करत होते, पण कीर्तन करत होते म्हणून संत. कुंकू लावते तिला सौभाग्यवती म्हणणं म्हणजे हे आता आमचं कसं झाले, कीर्तनकार म्हणते की महाराज. काय महाराजाची तरा झाली, महाराज पांचट झालं आमचं. हाय का काही लक्षण त्याच्यात? अरे ज्याला विषयाचा वीट येतो ते संताचं लक्षण आहे. विषयी विसर पडिला निश्चय अंगी ब्रह्मरस हे संताचं लक्षण आहे. कुठे मिळत बघा वात असं मारामारी चालली आहे, ठरवून कीर्तन आणि आम्ही थोबाडवरी करून ढय मोठा महाराज मायच्या बाबाच्या म्हटलं तरी साधं होत नाही गाते, शक्य नाहीये. नावडे जनधन अरे काही ज्याला आवडत नाही, एक देव आवडतो, नामचिंतन आवडतं, त्याला संत म्हणावं. त्याला कीर्तन करता आलं नाही आलं, गाता आलं नाही आलं, आलं तर बरं झालं. एक विशेष अगदी त्या नुसत्या गाण्याला कीर्तन करण्याला नाही, वारीचं पण वारी केला म्हणून देखील संत म्हणता येत नाही. आता एवढा बाजार झाला महाराज वारीचे तिकडे धंदा. एका वारीमध्ये 4-5 लाख सहज, फक्त हातवटी पाहिजे करायची, धंदा होऊन बसलाय सगळं. वाटोळ झालं परमार्थाचं. अरे ज्या महात्म्याने असलेली आपली प्रॉपर्टी वाटोळी केली, संपत्तीचा विल्हेवाट लावला, उदास झाले, नाही देवासाठी भिकारी बनला. बिलकुल धन संपत्ती वाटून एक विल्हेवाट करून टाकलं. आणि आम्ही मात्र ते असले पैसे नाही, लोकांच्या खिशातले पैसे काढायची आमची एक वृत्ती आहे. कीर्तनकाराबद्दल बोलतो काय, आणि तुकोबाराने कीर्तनकाराबद्दलच बोललेले. मला तरी कुठं त्या गायकाबद्दल वादकाबद्दल कुठं मला प्रमाण मिळालं बघा तुम्ही. सगळ्या संतांची बोललेले, फक्त कथेचा विकरा याबाबतीत सगळ्या संतांनी बोललेले. पण आम्ही अजिबात त्याला देखील मानत नाही कोणी म्हणी ना. आणि ते गुणवान आहेत, त्यांना मानधन देणं हे बाजू वेगळी. पण कथा जे करतात ना ते संत करतात, पण संत कथा करतात म्हणजे संतत्व येतं असं नाही. अगदी संतत्व बाणावं लागतं, अंगावर लागतं. एक लक्षण बांधावे लागतात. आता जे 11 लक्षण सांगितले तिथे नाही, कारण हे लक्षण बांधल्यानंतर आपल्याला देवाची प्रतीती येते. आणि देव संतांना देव दिसतो ना. मला सांगा, देव दिसण्यासाठी मुख्य उपाय काय? काकड्यामध्ये आपण म्हणतो बरं का, येत नाही लवकर लक्षात. देव कुणाला दिसतो हा प्रश्न आहे. कोणी बी सांगा, तो कुणाला दिसतो? कोणते लक्षण अंगावर आल्यानंतर देव दिसतो? वासुदेव मध्ये आहे बघा, देव दिसतो. नदी दुयाद
अरे वारकऱ्याचं वाजवायला थोडं नाही. ऐका बाबा, देव कुणाला दिसतो? अरे काकडा म्हणा ना, हो काकडा म्हणा. साधं हे आमचे कीर्तनकार काकडा म्हणत नाहीत. खेद वाटतो. कीर्तन करायला की काकडा म्हणायचं नाही का? महाराजांना सांगतो ना, मी स्वतः काकडा करायला पाहिजे. मी वारी लोकांना सांगतो ना, स्वतः वारी करायला पाहिजे. स्वतः अंगानं व्हावं. तुका म्हणे अंगे नंतर गंमत गोष्ट गेली. माय बाप एवढे हे लोक भोगी बनले आणि हे पैसा झाला. ती लोक मी तसेच झाले. कोणाला म्हण, जे काम करत नाही त्याला चांगलं म्हण. मोठा महाराज, त्याचा हातपाय मुळत नाही त्याला मोठा महाराज. महाराज खाली उतरत नाही. पिशवी घ्यायला दुसराच राहतोय आहे. किती फिटल्या तुला थोमान घेऊन. ऐका बाबा, जोपर्यंत आपल्या अंगामध्ये हात आहे, ताकद आहे, तोपर्यंत स्वतःच्या उठून पाणी घ्यायचं. स्वतः कष्टानं ज्यावेळेस आपल्या अंगामध्ये रक्त असणारा आपल्या कष्टाचं पाहिजे. ही वारकऱ्याची जात आहे. महाराज झाला म्हणजे पोत्रा झाला म्हणजे काय झालं? आमचा संतांचा इतिहास बघा. अरे चोखानं आली करून सर्व संतांनी ज्यावेळेस कष्ट करून जगलं आपलं जीवन. मायबाप संपत्ती दुसऱ्याची येऊन त्याच्यावर जगणं हे आपल्या वारकऱ्याला मान्य नाही. नाही, आपल्या हिंदू धर्माला देखील मान्य आहे, आपल्या संस्कृतीला देखील मान्य आहे. विठ्ठल 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 वेळ झालेली. प्रमाण काय घेतलेलं होतं? देव कोणाला दिसतो? एक क्वेश्चन लिहिलेलं आहे माहिती आहे? जवळजवळ 250-300 असं प्रश्न उत्तरी लिहिलेले आहे. शेतकरी माणूस आहे, मला लिहिता येत नाही. मला बघायचं असेल ते बघा. हे प्रश्न असे फक्त संतांच्या ह्याच्यामध्येच प्रश्न उत्तर. हे कशाबद्दल लिहिलो? मला अचानक शंकराचार्य प्रश्न उत्तरी संस्कृत मध्ये आहे. हे थोडंच आहे. श्रीमंत कोणाला म्हणावं हे नाथबाबांनी देखील याचे उल्लेख केलेले आहे. मग त्याच्यावरती मला असं हे आपल्यालाही जमते आणि प्रश्न मांडलेले आहे आणि त्याचं उत्तर अभंगाच्या बाहेर गेले. आता हे त्याच्यातच आहे. देव कुणाला दिसतो? प्रश्न मांडायचा आणि त्याचं उत्तर गात्यात बघा. 300 जवळजवळ काहीतरी प्रश्न उत्तरे असो. आता चिंतन काय चाललेले? देव कुणाला दिसतो म्हटल्यानंतर इथं तुकोबाने काय सांगतात? मला आलेला अनुभव सांगतो. तू क्या तेची परी झाली? मी आता ह्या परीक्षेला उतरलेले आहे. उभा टाक पुढे. अरे अशी ताकद पाहिजे. रडायचं कशाला? आपण ज्यावेळेस एकदम ताकद कमावल्यानंतर बरोबर देव पुढे उभा टाकतो. ठरलेलं आहे. तुकोबाला देवाची भीती वाटत नव्हती. का? तुकोबाला जीवनामध्ये कशाची भीती नव्हती? देवाची सोडून. तू देव जरी चुकून बोलला, देवा हे तुमचं चुकतं म्हणायचं. कोणाची ताप आहे म्हणा, साधं एखादी चपराशी म्हणलं तर साहेब म्हणणार आहे. बघा तुम्ही कसला बघा तुम्ही महाराजांनी के बघा तुम्ही मोठ्या मोठ्या त्या लीडरच्या लोक पाय चाकी चिंता हे आपली संस्कृती काय लोकांनी घालू. पण लीडर झाला आणि बाटल्यात येतोय आणि त्याच्या मागे लागतात. हे कशासाठी? त्याच्यासाठी लाजवट होते महाराज. परत देवाला सीत एकदम काय भीत नव्हते. देवानी म्हणलं की महाराज इथे बघ तुकोबारायला पांडुरंग मंदिर काय म्हणलं हे महाराज आहे. काही महाराज आहे. मग महाराज म्हणायला तुकोबाला म्हणाले देवा तुम्हाला मन वाटेल तर तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. का? महाराजचे लक्षणच आहेत ना. याला संत म्हणायला ह्याचे संताचे लक्षण इथं आहे. तुम्ही इथं म्हणणार नाही. देवाला पांडुरंग म्हणायला लागले तुकोबा मी कोणा माहित आहे? माहित आहे. तू करून कोण काय करणार आहे? शरीराला भारी एवढंच आहे. पण मी सत्य जीवनामध्ये तुकोबाऱ्याचं वाचेला असत्य सेवन केलेलं नाही. त्यांच्या जिभेला असत आलेलं नाही. सत्य म्हणजे सत्य. आपल्या तुकोबाऱ्याची जी निष्ठा होती मला अजिबात नाही. देव किती जरी म्हणले तरी मी ह्याला संत म्हणणार नाही, ते म्हणणार नाही म्हणले. बघा तुम्ही हा बघा कधीच करी शेती देवा करी माझी सुखे करी मी त्याशी मुखे न म्हणे संत. मला स्वरच मिळत नाही. करी माझे सुखे
काय म्हणायचं आहे कधी शेती देवा कधी माझी सुखी परिमुखी त्याशी नमणे संत. तुकोबारा म्हणायला लागले मी ह्याला संत म्हणणार नाही. का बर लक्षण नाही तिथं. तुम्ही संत म्हणलं तर काय हो हे निर्धार लक्षणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी. उभं एकानं म्हणलं मी सावकार म्हटला दुसरा सावकार. रोजगार करत होता आमच्या इथे निवडून गेलो म्हणा सगळं त्याला सावकारच म्हणत होतं. जवळ काहीच नाही. अरे तसले सांगित महाराज लोकवयानं म्हटलं की हे ना महाराज म्हणायला लागलं झालं. दोन लोकात छोटला की झालं महाराज झाला. अरे कीर्तनाचा संबंध आहे साधुत्वाला माय बाप लक्षणाभ्याम वस्तू संतांचे लक्षण असायला पाहिजे. मग बोलता आलं जसं जमल तेवढं बोला हे बाजू. पण संत म्हणावं कुणाला तो देव कुणाला दिसतो या अभंगामध्ये परिपूर्ण सांगितलेले बघा तुम्ही. न देखे तुया जना तयादायी आपणा वेगळा सुख दुःखा. त्या साधूला सुख आणि दुःख काही वाटू नये. मग असं जर असतं तर दोन ठेम तिथं पडले लगेच चालू. ह्याच्यात संत कोण आहे. ऐकणारे सोडून द्या सांगणार बी नाही. वेगळा सुख दुःख मोह नाटवी धना. पैशावर ते ज्याची अजिबात प्रीती नाही त्याला संत म्हणा. यंत्रिक लोक ज्याचं पाकिट मोठं त्याला मोठं म्हणायला लागले. हे काय हे मोठंच होत बसते सगळं. इथं तुकोबारा म्हणतात अरे मोह नाटवी धना. हे सोने रुपया मा कुठे राहू प्रमाण सगळे. मोह नाटवी धना धनाला अजिबात नाही. मोह नाटवी अपपरतीही नाही. आता असं हे तर सोडून द्या. हा बघा हे आमचे कलाकार आहेत हे आमचे कारण कीर्तनात मदत करतात की आणि दुसरं नाही नाही ते कुठे भेटले हाय नाही. हा अपपरतीही नाही माझे हे संपूर्ण माझे जे वारकरी सगळे माझे. ही जी वृत्ती जोपर्यंत बांधत नाही त्याला संत म्हणायची लायकीचे परी झाली आता पावे नारायणा. हे लक्षणाने युक्त म्हणून ते संत निरोबाला सांगतात हे ते संत तेची संत तेची संत. आणि बरेचसे लक्षण सांगितले त्या भागवतामध्ये 30 सांगितलेले 12 अध्यायामध्ये सांगितलं ना. जवळजवळ 40 काहीतरी लक्षण सांगितले जवळजवळ. बिलकुल अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे वचो निर्मम निराहंकार समुदुख सुखक्षमी संतुष्टश्च सत्तं योगी यतात्मा दृढनिश्चया मया अर्पित मनोबुद्धी व्योमद्भक्तिस्मर्त्या यम हर्षजन कष्टी न दृष्टी. हे संतांचे लक्षण सांगितलेले. हे लक्षण बघा ना. अरे ह्यांना ते गीता सहित पाठ नाही. अरे हिंदू आहेस ना हिंदू आहेस तू ना. बघू तुझ्या खिशात काय रोजनिशी का रोज झोपशी. येडे कुठले की अरे खिशात ठेवतात ते तारकाच पण गीता मात्र त्याच्या खिशात मिळणार. ज्याच्या खिशात गीता नाही साधा वारकरी देखील नाही तो महाराष्ट्र सोडून द्या. अरे नुसतं खिशात नाही आहे वाचत यायला पाहिजे. गीता 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 वादे म्हणाली नाही म्हणाली. वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती दया नरा. बिलकुल वाचे नुसतं गीता गीता हे बी तर पुरं आहे पण गीता मुखोद्गत पाहिजे. कुणाला जी डिग्र्या कमावलात त्यांना संस्कार होतो ना ते. मग किती अध्याय पाठ आहे तुम्हाला. कोणी गीता पाठ असेल माझ्या अंदाजे आहे ना. एक अध्याय तुम्ही म्हणायचं एवढ्या सगळ्यातच सगळे म्हणून कोणी म्हणा
मी शेतकरी माणूस आहे ना, अंगठा बाजार आहे. मी पहिल्यांदा सुरू करतो, पुण्यात तुम्ही सुरू करा, नाही तुम्ही अगोदर सुरू करा, नाही मधला कुठलाही आज्ञा म्हणा, त्याच्या पुढे नाही म्हणणार. अहंकार नाही, माझ्या मागे पांडुरंग आहे. मी शेतकरी माणूस आहे आणि हे एकच म्हणतो नाही, एकच नाही, विष्णू सहस्त्र नाम सहित. विष्णू सहस्त्र तर संस्थेमध्ये दररोज म्हटलं जातं ना, दररोज म्हटलं जातं. दररोज का पाठ होत नाही? का पाठ होत नाही? याच्यासाठी संताप येतो, फुकट खाऊन राहायचं ते तुम्हाला. पण विष्णू सहस्त्र नाही का? ओम विष्णू विष्णू, ओम विश्व विष्णू वशिकार भूत भूपत्र भूतात्मा 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 परमात्मा चे मुक्तानाम परमागती अव्या पुरुषा साक्षी क्षेत्र मोक्षे योग योग ज्ञानता प्रधान विश्वेश्वरः नारसिंह श्रीवान केशव पुरुषोत्तमः सर्वश्रवश्रस्तान भूतादिन द्रव्या शंभो वाम प्रधान विश्वेश्वरः सोम शंकराचार्य. मागा काय येत नाही हो नेम ठेवल्यानंतर? हा, दररोज म्हणायला पाहिजे विष्णू सहस्त्र, रोज 2 रोज झोपते वेळेस, उठल्या पुन्हा गीता, दररोज गीतेचं पारायण पाठ नाही जरी झालं तरी मी पाठ करावून केलेलं नाही बा, फक्त नेम ठेवलं. तो मोठं प्रामाणिकपणे पांडुरंगाच्या पुढे वाटत सांगतो. मला पहिल्यांदा ज्यावेळेस गीता वाचत असताना, 1 अध्याय वाचत असताना 2 तास लागत होते, कारण मी निराक्षरी मानली, शाळेत नाव माझं नाही. आता सध्या 1-1.25 तास लिहिलं जातं, 1.25 तासामध्ये गीता पूर्ण होऊन जातो. मग काय अवघड पडते? दररोज गीता वाचायची. हे अभ्यास करणाऱ्या माहित आहे तुम्ही संस्कृती, हे अहंकार नाही माय बाप. आम्ही हिंदू म्हणतो ना, अरे मुस्लिम बांधवाचे बघा लेकरं ना, अरे कुराण सगळे पाठ करतात, आणि ही मला काय बिमारी आहे, कमाल झाली गड्या. अरे हिंदू म्हणतोस ना, अरे हिंदुस्तान माझा म्हणतो ना, बुडवायला सगळे. परमार्थ असणाऱ्या लोकांना सांगण्यासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी मस्त मस्ती देऊन आपला आपण परमार्थ करायचा. आज 15 वर्षापासून गावात अजिबात बंद आहे, संचार बंदी आहे माझी. मस्त मला मस्ती देऊन मला स्वतः कवय. आता इथून गेल्यानंतर बघा, काकडा होणार म्हणजे होणार, कितीतरी होणार. आणि वारकरी आणि संतांनी दररोज विष्णू सहस्त्रनाम 1000 नामदेवाचे उच्चार करायलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात भक्ताचे नाव देखील घ्यायला पाहिजे. का? भक्ताचे नाव देखील दररोज घ्यायला पाहिजे. पुण्यश्लोक राज, पुण्यश्लोक युधिष्ठिरा, पुण्यश्लोक वैदेश्य, पुण्यश्लोक जनार्दन. हे नाही, तुम्ही कोणा भक्ताची गीता किती घेताय? मी 52 भक्ताचे नाव दररोज घेतो. कारण अरे हे माझा अहंकार नाही, तुम्हाला सांगायला पटावं, तुम्ही देखील जागृत व्हावूया. 52 संतांचे नाव आणि तुम्ही देखील घेता, पण तुमच्या लक्षात नाही. काकडा म्हणणारे किती हवी तर दररोज, सप्त्यात नाही, दररोज छाती ठोक डप्पा ठोकायचं नाही. समाज बघून कीर्तन करायला, समाज बघून काकडा करायचा, स्पीकर बघून काकडा करायचा, देव दुसऱ्या दिवशी उपास राहायचा. काय चाललंय नाटक सगळे केले. देव आणि आपण साक्षी असावं. हो सगळे जाऊ द्या. 52 संतांचे नाव तुम्ही बघा, फक्त 2-3 अभंगामध्ये गवलेले, तुमच्या लक्षात नसेल. मी खुला सांगतो किती संत अभंग वाचून बघा. 2-4 अभंगामध्ये 52 संतांचे अभंग आहेत. मग मला आता वेळ झाली इथून जाऊन, तर 2-3 मालिका म्हणायला होत नाही. आता झाले बाजार, मग काय करणार? पहिलं मंगलाचरण, दुसरं आणि तिसरं 3 मंगलाचरण झाले. त्यापैकी मी 2 गावतो, एक अभंग, पण उचनीच हे मात्र पूर्ण म्हणतो. का? संतांची पूर्ण नावं आपल्या तोंडाला येतात. मी परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बी करावं अशा अपेक्षा करतो. मी कीर्तनकार नाही, बुवा नाही, महाराज नाही, पोतरा नाही. काहीतरी व्हायची अपेक्षा, कशाला अपेक्षा? मस्त देवाने दिलेले बस आहे,
कारण ज्या भगवंताने आपल्याला जी दिले तेवढ्यामध्ये समाधान म्हणावे त्याचंच नाव साधक आहे. साधक कुणाला म्हणाला? तुम्हाला ऐश्वर समजा किंवा कला समजा, असलेल्यामध्ये समाधान मानावं. हो, त्याच्यामध्ये दुसऱ्याचं पाय ओढू नाही. कलाकार असले देखील दुसऱ्याच्या खोड्या करू नाही. कारण आपल्याला येते तेवढं मला वस्तू म्हणायचं बस. जर आपल्या कलेत ऐका माय बाप पदर नाही तो बरेच शब्द आहेत. आपल्या कलेच्या जोरावरती एखाद्याचा अपमान केलं तर तशा लोकाला पाप लागेल सोडून द्या, पण त्याला दक्षिणा देणाऱ्याला देखील पाप. माझे शब्द नाही, मला अजिबात काही जमत नाही. ऐका, करी अनिकाचा अपमान ऐका, ते तर नाही, ते दुसऱ्या जागी लावू. करी अनिकाचा अपमान, खळछळवादी ब्राह्मण तया देता ध्यान, नरका जाती उभयता. म्हणून आम्ही तुम्ही जे आपल्याला जमतंय मस्त देवासाठी म्हणून गायचं वाजवायचे, देवासाठी म्हणून हो मस्त मस्ती घेऊन सगळे. आपली सेवा देवाची होऊ शकते, प्रत्येकाची सेवा होऊ शकते, पण सेवा केली तर सेवेसाठी घेतलेला अभंग थोबाडवरे करून म्हणतो आपला तिथे. सेवा कशाला म्हणतात? तुकोबाला सांगितले ऐका, सेवा कशाला म्हणतात? सगळे महाराज म्हणतात हा सेवा माझी सेवा तीच आहे, माझी सेवा पहिले. कशाला म्हणतात? तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तुकोबारीचे वाक्य नाही बाप, अजिबात कुठली अपेक्षा करायची नाही. एक जण मला मार तर घालील का एवढी जरी अपेक्षा केलं तर संपलं. सेवा नाही, ते सेवा नाही, धंदा झाला. तेची संत तृप्ती दोन बार वापरलेले. वस्तुस्थिती साधक संत तेच, शुद्ध संत ते संत त्याला म्हणतात ज्याचा हेतू ऐका परमार्थ आणि संसार कशावर ते ठरतं? क्रियेवर ते परमार्थ आणि संसार ठरतो का हेतूवर ते परमार्थ आणि संसार ठरतो? कसं वाटतंय तुम्हाला? क्रियेवर कर्तव्यावर दिसतो, भजन करायला लागला म्हणून परमार्थी ठरतो काय एकदम त्याची वृत्ती, त्याचा हेतू काय त्याच्यावर ठरतो? हेतू असतो परमार्थ आणि संसार आणि त्याच्या आवडी म्हणते की ज्याला श्रीमंत लोक आवडतात तो महाराज नाही, कोतराज आहे. आवड ज्याला वारकरी आवडतो त्याला परमार्थी म्हणावं, आणि ज्याला पैसेवान आवडतात त्याला संसारी म्हणावं. आम्हाला वारकरी आवडणार की हो आवडणार, मग आम्ही संत म्हणून याच्या लायकीचे नाही. मुखाने नामचिंतन सतत पाहिजे. हा नित्य नेमनामी आणि लक्ष्मी वल्लभ नामाप्रती तत्व वायानिक पंथा. हो, नामावरती अत्यंत भर आहे. आणि जर एक नाम बाजूला काढलं तर परमार्थी नाही. गाडीवर केला असेल नामावरती सर्व आहे, नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून इथं निळोबाराय म्हणतात वार संत कुणाला म्हणाव? जो नाम चिंतू शकतो. काया वाचा म्हणे झाले चिंतने दुर्लती. सेवा तीन प्रकारानं होते, कायानं, वाचन आणि मनानं. तिन्ही एकदम ते वाचन कायानं मनानं ते सेवा करून तृप्त झाले. सेवा पहिल्यांदा कळलं तुम्हाला, हे विसरू नका. सेवा शब्दाची जी व्याख्या आता झालेली हे विसरू नका. आम्हाला सेवा कोणतीही होते. आता हे इथलं अंगण झालं असताना देखील सेवा होते, कुठलीही सेवा होऊ शकते, पण फक्त निरपेक्ष पाहिजे. इथं कंबर बांधून तानू बोलला आणि अपेक्षा ठेवला कशाची तर ह्याची सेवा होऊ शकत नाही. निरपेक्ष अवस्थेमध्ये ते जर गल्ली झाडणार देवाची सेवा म्हणून ह्याच्यापेक्षा त्याला पुण्य लागतं. हे इथं दोष निर्माण होतात. हा आता बरेचसे कीर्तन झाल्यानंतर बरी झाली का माझी सेवा? देवा का झालं का? वलांडीला गेले होते महाराज. हे काही नग भेटतात मोठे महाराज, तुम्ही काय महाराज नाही. आम्हाला कसं बोलतात
हा काय अंकट प्रामाणिक पांडुरंगा मागे आहे. जीवनात कधी खोटं बोलणार नाही ना बोलणार. काय अंकट काय म्हणा कस काय झाली शेवा मला काय कळालं नाही. आता म्हणाव काय असं माय बाप काय थोबाडा आमचा लायकी आहे का आमचे साधू म्हणून घ्यायचे. अरे दुसऱ्याचा अवमान करायचं आणि मी कोणीतरी अहो माझी सेवा झाली माझं कीर्तन झालं हे लाजा वाटायला पाहिजे. कुठलं रे तुझं कीर्तन कुठला आणलास तू. अरे ज्या तुकोबाराने एवढा गाथा लिहिला पण कुठे जीवनामध्ये मी लिहिलो असं म्हणलेलं आहे. आणि कुठं तुकाराम महाराज हे शब्द गाथा बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा चुकिया काय चुकियाचा अन्याय ते अशी अंतरले पाय काय शब्द आहेत हो असं कधी वापरला त्यासाठी हे अंकट्या नाही महाराज व्यंकटराव तर मला व्यंकटच घालतो ते काही जण. गोरखनाथ महाराजांनी मला बरेच म्हणले महाराज महाराज काय उगे व्यंकट झालेत मग उगा राव म्हणून घाला मी घातलं म्हणले काय मला देखील तसं म्हणते गोरख महाराज म्हणत होते गोरखगीर घाला म्हणा म्हणलो. तुम्ही आल्यानंतर विचारा त्यांना ध्यान असेल नसेल. महाराज ते मला जमत नाही म्हणलो मी आहे ते आहे ते म्हणणार नाही का त्यांना वाटेल तशी घाला मी हावती आहोत. ही तुकोबाराची स्थिती आहे. लोकाला जाहीर करून माझं नाव असं घाला तसं घाला हे साधूचं लक्षण नव्हतं. हा त्यांना जे म्हणायचे मग मी आहो नाही आहो. अरे तुकोबाराची स्थिती बघा ना. माझी कथा करा म्हणे जरी कोणा तरी नारायणा जीवा नारायण तरी नारायण जीवा आम्ही कुठं चालला माझी कथा ठेवा असं म्हणलं तर माझी जीभ सोडून जाईल. आमचं कसं झालं तुमच्या इथं सत्ता माझी बी तारीख एवढं सोडून द्या. हे भाग पूर्ण माझा भेटलाय की महाराजांना हे देखील खोटं बोलणार नाही जीवनात खोटं बोलणार. मला पक्क महाराजांचं आठवण होते काय कशासाठी म्हणते असतील असं वाटते. बाकीचं गाडीने वर चुकू द्या इथं चुकताय सगळे माणूस जीवात चुकतात पण हे भाग पुरा माझा आहे. आणि अरे स्वतःच घर माझं नाही हे म्हणायची स्थिती आपली नाही देह हे अरे देह काय तर संत म्हटले आणि हे भाग माझं होते काय काय हे माझा सत्ता हे माझं हे माझ्या हातावरच होतंय. लय देवा लागलं तुझं उभं पैसे बापचं वाटलं सगळं. अरे अहंकाराचं पार वाढून झाले की माय बाप अहंकार मातीत घालण्यासाठी अगदी एवढं व्हायला पाहिजे. हा जाणून नेलं ते करी माझे मन तुझी प्रेम कोण मस्त जाणव बरं काय कोणी एवढं राहू नये. सगळ्या कलेमध्ये निपुण जेवढं जमलं तेवढं कमावं पण अंतःकरणामध्ये मी काहीच नाही असं हे साधूचं लक्षण. बिलकुल कला असणारी जी असणारी हे साधू होत नाही असं नाही. आमच्या संतांनी गाऊन देवाला उभं केलं पुढे. आता जास्तच हे जरा केलं हे झालं याच्यामध्ये वेळ ह्याच्यामध्ये चाललेलं आहे म्हणा थोडं अतिशुक्ती झाली असं मला वाटतं. म्हणजे जास्त वेळ चालली आहे तर पाय दुखते पण गायकी देखील देवासाठी जर आम्ही गायलो तर देव पुढे उभा टाकली. नरसिंह मेहत्यानं ज्या वेळेस गायलं तर देव पुढे उभा टाकला. बिलकुल पुढे उभा टाकला. निळूबारे म्हणतात आमचे संत गायले नाम गायले. नाम गात असताना स्वरात तालात जर गायलं तर त्यापेक्षा आणि बरंच झालं. भाव आणि निरपेक्षता आणि गायकी हे 2-3 जर जमलं मग देव निश्चित पुढे उभा टाकतो. नाद लुब्धम मनोनित्यम नादेने एकाग्रता ध्रुवा नादे तन्मयता पूर्ण समाधिस्तु निश्चितः. गायनाने समाधी लागते तुम्हालाही लागते देवाला असे समाधी लागते पण तस निळोबाराला याच्यासाठी ते हे शब्द वापरावं लागलं हे नाही ते म्हणजे जे संतांनी जसं गायलं तसं निष्फळ आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला जर स्वर ताल जमत नाही तरी देखील चालतंय. दुसरा क्रमांक आहे बघा नाही जरी तुझं मधुर उत्तर दिलेला सुस्वर आहे
हरकत नाही, तुम्हाला देवाने स्वर दिलेला नाही, पण मस्तीत येऊन गावा देवा. देवाचं नाव नामचिंतन, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, कोणा राम राम म्हणा, ओम नमो शिवाय, कुठल्याही नामाचं चिंतन असणार, मस्तीत येऊन पाठ उठा माय बाप. तुम्हाला जेवढं पाठ उठता आलं तेवढं, आणि नामचिंतन करा. नामाशिवाय हा पर्याय नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात हे नाव अत्यंत महत्वाचे. ते नामचिंतन करत असताना कायेन वाचन मनानं तृप्त झाले. कारण शरीर सेवा करून करून वारी करून करून अगदी मजबूत व्हायला पाहिजे. आता हे थेरड झाले नाही, पण 72 पासून आतापर्यंत गाडी पाव ठेवले नाही आतापर्यंत. तशी वारी पहिली वारी असणारी काय 65, पहिली वारी 65 ला इथून चालत गेलेलो होतो, पण मध्ये गॅप झाल्या 5-6 वाऱ्या. 72 पासून मग लागलं आतापर्यंत आले. मग आता उद्या बसली पडते का? कार्तिकी वारी ही जास्त नाही, इथून माऊलीच्या सोहळ्याला झालं. तुम्हाला माहित आहे वारकरी असते एवढं चालव 40 किलोमीटर चालावं लागते. यंदा तरी किती कमी होती, एवढं चालावं लागलं. आता 3 वर्षाच्या ना मला तेव्हा आता मला पूर्ण कमलं, पण तिथे गेलं की जावंच वाटते. आणि गेल्यानंतर गाडीत बसायचं नाही. आता येडं असणार आहे बघा, हाय एवढं 40 किलोचं, मग तुम्ही तर झाटी करण्यात काठी आहो का होत नाही वारी, असं बोललं की मिरचू लागते. विठ्ठल विठ्ठल संत व्हावं वाटतं, संतांनी केलेलं का करावं वाटत नाही. तुकोबाऱ्याची वारी बद्दल किती निष्ठा आहे तुम्ही पाहताना. पत्रिकेचे अभंग पहा, तुकोबाऱ्याच्या वारी बद्दल किती निष्ठा होती. नाही, वारी किती श्रेष्ठ आहे हे देखील पदोपदी तुकोबाने सांगितले. मग ते मात्र आम्हाला आवडतं. तुकोबाने कीर्तन सांगितले, संत कीर्तन सांगितले, एवढं सोपं झालंय. शिकलेलं समजलेले तेवढे लहान लेकरं देखील सोपं आहे. माझे बाप एवढ्यानं जमत नाही, एवढ्याने काय होत. करू संती वाचे बोलवे देती, करू संती केली ती. संतांनी जे केले संपूर्ण करावं का एवढंच कीर्तनच. मलाही तेवढी हाणायची, तुम करू रोजा हन खतम म्हणता. संतांनी वारी सोडलेली नाही माझ्या काय आमच्या लाईची आहे. पण निदान अपेक्षा तरी ठेवावी. संतांनी एकदम शरीर असणारे झिजवलं. वाचन देखील नामचिंतन करत 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 ज्यावेळेस वाचेला मोठीपणा केव्हा येतो, वाचा केव्हा शुद्ध होते. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, मुखम पवित्रम यदि राम नामम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. वारकरी होण्यासाठी, संत होण्यासाठी हे पवित्र व्हावं लागतं ना. पाय कशाला पवित्र होतात, हात कशाला पवित्र होतात, मुख कशाला पवित्र होतं, आणि हृदय कशाला पवित्र होतं, हे सर्व शास्त्र सांगितले. पण ते करावं लागतं ना, आपण करत नाही. म्हणून आपण अगदी संत नाही म्हणून याला अधिकार नाही आपला. लोक म्हणतात, लोकांना काय कळतंय, अंतरीचा भाव काय कळेल लोका. एक मानी एका देखी देखी मायबाप. संत लोक 1000 म्हणू, पण मी संत नाही आपल्या अंतकरणामध्ये ठरवून का आपल्याला अवगुण आपले कळतात. लोक म्हणले म्हणून खुश नाही. म्हणून लोकांची स्तुतीपेक्षा लोक निंदा केलं बरं. सुखे निंदुते नकरीते अशी वचन, आधी पिता नारायण जोडीन ते चरण तुमची. का साधकाला निंदा चांगली, तुकोबाने निंदा सुखी निंदोत हे म्हणलेले. न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी. लोकाला रंजवून करणं एवढ्यावरती साधुत्व नाहीये. आपलं बघायला पाहिजे. आपण उतरेल आत्मना आत्मानमना आत्मना साधेत आत्मा ह्यात्मन बंधुरात्मा रिपुरात्मा बंधुरात्मा स्पर्शेन आत्मा आत्मनाजिता अनात्माचं चतुर्थ सावाद्य गीतेचा. मग एवढं करू मायबा असो. निळोबाला शेवटी काय म्हणतात, निळामाने निळामाने निराकारे निळा
विरामने
जोपर्यंत शरीर तादात्म्य मिटत नाही, देहांकार सुटत नाही, तोपर्यंत आम्ही किती परमार्थ केलो तरी आणखी अलीकडेच आहोत. देह तुका म्हणे देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता. देह निरसन हे एवढं महत्वाचं आहे. आम्ही देहाला धरून इकून तिकून देहाला मी ह्या भागात नाही. का अवघड आहे, किती किती अवघड आहे. हे चुलीत घालायचं हो, हे हळूहळू मस्तीत राहायचं, मग खुल्ला हो खुल्ला राहायचं. पण वैराग्य अत्यंत, पण वैराग्य कुणाला म्हणा हे देखील अवघड आहे. आता वेळ झाली नाही, आमच्या मागे वेगळं तसं तसं लग्नीच्या लग्नाला किती 1600 म्हणा 1700 म्हणा, त्यातल्या त्यात माझ्या तर 1800. तुकोबार हे मागितलेले चप्पलच राहावं देवाची, आणि तुकोबार निघत टाका तुम्ही. गाठामध्ये दारू पिणाऱ्याबद्दल तुकोबारा जास्त बोलले नाही. इतर अनेक व्यवसायाबद्दल काही बोलले नाही. जे भजन पूजन करतात त्यांनाच लगेच हेच बरं आहे. फिरून फिरून वरी डोक्यावर आपला फायदा, कारण अहंकार वरी काढतो. अहंकार नष्ट होण्यासाठी अपमान व्हावा मायबा. हो, आपल्या तुकोबाराची सगळ्या संतांचा इतिहास बघा तुम्ही. ज्ञानोबाला वर टाकले, तुकोबाराला वर टाकले, अनेक संतांना एवढा त्रास दिला. नाथबाबाला किती त्रास दिला. त्रास समाजाने द्यावं तर हे निश्चित आपण तुकोबाराला काम मान्य नाही. हळूहळू अपेक्षा वाढते, म्हणून हे भुक्का लावू नये. ही त्याच्यासाठी अभंग आहे. मग लगेच त्या दोघांनी ठरवलं आता राजा इथून वापस जाण्यासाठी काय करावं. काय नाही म्हणजे आता दोघं भांडण. लगेच त्याने 2 तुकडे तिकडे भाकरीची इकडे चटणी, आणि दोघं एकासाठी असं भांडून घ्यायला लागली. बाबा राजा तिकडून येत होतो. हो का झालं महाराज. त्यानं माझी चटणी घेतली. हे भांडण घरा होता का. राजा बघितला हे वैराग्य आहेत म्हणून इथं आलो, आणि हे एवढ्या तुकड्यासाठी म्हणतात. ह्याला पण वैराग्य म्हणतात. वैराग्य टिकतो. समाजाने वाईट म्हणायला पाहिजे. तुकाराम 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 मुक्ताली कोरा निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. कारण विषय श्रवण करणे अगदी अंगाला काटा येतो, आणि विरक्त आपल्या विरक्त स्थिती आपल्या कशी बांधेल तशा प्रकारची क्रिया करतो. हे संतांचे लक्षण आहेत. तुम्ही कोणालाही संत म्हणाल म्हणजे मनाला त्याला काय अर्थ आहे, पण खरोखर संत लक्षणाने असावा असं निरोपाचा एक मनोगत आहे. असो राजाने देखील थोडी तुमची परीक्षा बघितली. लईन मायेने देखील तर ही मायाच आहे कशी आहे तिने सांगितली. माया कशी असते, कवा का होते काही पत्ता लागत नाही. हे तिने दाखवलं. पुढे 2 शब्द बोलले. मायबाप या ठिकाणी थांबून वेळ झालेली आहे. मायबाप एक विनंती, सत्याचा दुसरा दिवस आहे. तुम्ही गावामध्ये ज्या वेळेस हे ज्ञान यज्ञ असण्यास सुरुवात केलात, हे यज्ञाचे काही नियम देखील काल महाराजांनी तुम्हाला सांगितले असेल पहिल्या दिवशी. कारण पहिल्या दिवशी काय सांगावं, दुसऱ्या दिवशी काय सांगावं ह्याच्यावर देखील की पूर्णपणे हे लिहिलेलं आहे. मायबाप कुणाला बघायचं. पहिला 1 दिवस पहिल्या जे काय जगात ब्रह्माचे प्रमाण त्या ठिकाणी एका ठिकाणी लिहिलेले आहे. पहिल्या दिवशी ब्रह्म कसं आहे, ओमित एक अक्षर ब्रह्म असे लिहिले. आणि दुसऱ्या दिवशी माया आणि ब्रह्म हे जोडून 2. तिसऱ्या दिवशी 3 प्रकार काय आहेत हे सगळे लिहिले. चौथ्या दिवशी काय आहेत हे 4 मान्या 4 खाण्या हे सगळं लिहिले. कोण साधक असेल तर मी देऊ शकतो. माझ्यावर कोणी येत नाही. हे काही येणार म्हणतात, आणि येऊ नाही का त्याची जरूर पडेल कुणाला लागत असले तर.
आणि पाचव्या दिवशी पाच पाच का आहे ते सर्व त्याच्यामध्ये दिले आणि ती प्रमाणपत्र आहे कुठले तर बदलातून काढून हा प्रमाणपत्र त्याचे पाच का आहे सहा का आहे सडील काळ सडील तीन का सहा सगळं दिलेले सात काय हे दिलेले सात सप्ताह हे आहे ना सप्त समुद्र आहे सात दिशे आहेत सात रंग आहेत हे सगळं त्याला ओवीबद्ध दिले भागवतातले ओवी त्यातले ओवीबद्ध त्यातले गेले मग तुम्हाला लागत असेल असं विषय काय नाही म्हणून यांचा आदर स्वीकार करायचा घरं झाडं सोडून तुमच्या अगदी हितासाठी इथं आलेले आहेत सर्वांना देव समजावं तसं तर प्रपंचामध्ये सर्वांना एक नुसतं श्रवण करणं म्हणजे श्रवण करणं नाहीये जसं सांगितलं तसं वागणं म्हणजे श्रवण करणं आहे असो झालेली सेवा कोण गंगा समर्पित आता लगेच जीव ठीक आहे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय कृष्ण विठ्ठल जय कवरदार गुरु आणि शिष्य यांचा भेद पूर्णपणे आम्हाला स्पष्ट करून दाखवले. त्यानंतर महाराजांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही हिंदू आहोत. हिंदूचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मुस्लिम बांधव त्यांनी आपले नियम पाळतात. हरिपाठाचं पारायण करा दररोज, विष्णू सहस्रनाम पाठ करावं. ज्याला हिंदू हा गोष्टीचा अभिमान असेल त्यांनी महाराजांच्या गोष्टी आठवून दररोज त्याचं वाचन करायचा प्रयत्न करावा ही सगळ्यांना विनंती. आणि तसेच आपल्या वेळेनुसार त्यांनी एवढं वेळ देऊन आमच्या गावकऱ्यांच्या तरुण युवा मंडळी यांनी जे आता कार्यक्रमाचा भार उचललेले आहे त्यांना सहकार केले. त्यांचं आदर ठेवून महाराजांनी वेळ देऊन चार गोष्टी आपल्याला चांगल्या सूत अभंगाद्वारे कळलेल्या त्याबद्दल समस्त गावकऱ्यांतर्फे महाराजांचा आम्ही अभिनंदन कार्यामध्ये सत्कार्यामध्ये त्यांना सहकार्य करावं हे आम्ही समस्त गावकऱ्यांतर्फे त्यांचा विनंतीपूर्वक. आणि तसे आपले प्रवीण कुमार पवार साहेब यूट्यूब चॅनलचे त्यांनी काल सुद्धा एवढा पाऊस असला तर सुद्धा त्यांनी वातावरण गाडागाडा आम्ही लोक फोन घेऊन घरी होतो पण त्यांनी त्या टायमावर हजर झाले. आज सुद्धा प्रदीप पवार साहेब यांनी पण आम्हाला वेळ देऊ. त्याला विचारलं तुम्हाला काय फायदा व्हायचा आहे म्हटलं तर नाही हो एवढं काम नसून मुलं काम करत आहेत मला एवढं सेवा करतात मी सेवासाठी आलो गुरुजी म्हटले. त्याबद्दल समस्त गावकऱ्यांतर्फे भजनी मंडळ आणि आपल्या युवा पिढी या सगळ्यांतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करून दोन गोष्टी विराम देतो. जय हिंद जय भारत. हरिओम.